नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना हा महिना सर्वतोपरी मदत करणारा असा महिना म्हणता येईल. म्हणजे चांगल्या गोष्टी आणि आपल्याला अनुकूल नसणाऱ्या गोष्टी अशांचा जर ताळमेळ घेतला तर चांगल्या गोष्टींचं पारडं जड असणार आहे. म्हणजे 70% चांगल्या गोष्टी तर 30% थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी अशा घडणार आहे. तर असं ग्रहमान असताना धनुराशींच्या व्यक्तींनी आपलं चांगलं करून घ्यावं, आपली प्रगती करून घ्यावी, आपली नैतिकता चांगली ठेवावी आणि या गोष्टीचा चांगला फायदा आपल्यासाठी करून घ्यावा असा माझा उद्देश आहे हे सांगण्यासाठी. म्हणून धनुराशींच्या व्यक्तींनी असा हा अनुकूल कालावधी जो त्यांना लाभतोय त्याचा चांगल्यात चांगला स्वतःसाठी समाजासाठी सुद्धा फायदा करून घ्यावा. विशेषतः या महिन्यात कलाकार जे आहेत किंवा खेळाडू जे आहेत त्या दोघांनाही अतिशय चांगले प्रसंग आणि चांगल्या गोष्टी अनुभवायला येतील. कलाकारांना त्यांच्या कलेची दाद मिळेल, काही अवॉर्ड्स रिवॉर्ड्स मिळतील. तसंच खेळाडूंनाही आपल्या खेळाचे विविध प्रकार दाखवण्याची संधी मिळेल. त्या खेळातून सुद्धा त्यांना ट्रॉफीज मिळतील. पण त्या खेळामध्ये खेळ खेळणाऱ्या लोकांमध्ये थोड्याशा छोट्याशा अपघातांची सुद्धा एक शक्यता दिसून येते. म्हणजे आपले आजूबाजूची परिस्थिती ती जर योग्य नसेल तर आपला खेळातली जी काही निपुणता आहे ती दाखवण्याला आपल्याला थोडासा कुठेतरी त्रास होऊ शकतो. म्हणून परिस्थिती आपल्या खेळाला सुसंगत आहे की नाही हे बघून आपले खेळ दाखवा असाच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. म्हणजे अशी एक विविध प्रकारे प्रगती दाखवणारा असा हा धनुराशीला महिना आहे असं मी सांगेन. आपल्या बुद्धीला चांगली प्रेरणा मिळेल, चांगला वाव मिळेल, सल्लागार चांगले भेटतील आणि त्यासाठी काही अडचणी असतील तर त्या दूर करणारे सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या महिन्यात भेटतील. ते मार्गदर्शन मिळेल, ते गुरु भेटतील. असे सगळे विविध प्रकारे अनुकूल परिस्थिती तुम्हाला एवढी चांगली आहे की तुम्ही या महिन्यात जर आपलं भलं करून घेतलं नाही किंवा संधीचा फायदा उठवला नाही तर आपणच कमनशिबी असं म्हणता येईल. तर असं करू नका. प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला कसं उभं राहता येईल, आपल्याला कसं स्वतःला एक्सपोज करता येईल याचा सतत विचार करा आणि आपण त्याचा फायदा घ्या. आपले मित्र आणि जे असे जे लोक आहेत त्यांच्याकडून सल्ला जरूर घ्या. 100% तसंच वागायला पाहिजे असं नाही आहे, पण सल्ला मात्र त्यांचा अवश्य घ्या. कारण त्यातून 10 सल्ल्यातून 5 ते 6 सल्ले आपल्या फायद्याचे असतील असा एक रेशो मला या ठिकाणी दिसून येतो आहे. म्हणून धनुराशीला हा महिना सर्वतोपरी मी सांगितल्याप्रमाणे 70% अनुकूल आहे असं म्हणता येईल. साधारण त्यांच्या धनुराशीच्या पत्रिकेप्रमाणे उत्तरार्ध जो आहे तेवढ्या आपल्या कुटुंबासाठी सुद्धा प्रगतीचा दिसून येतो आहे. म्हणजे ज्या गोष्टी पूर्वार्धात आपल्या वैयक्तिक घडतील तशाच उत्तरार्धामध्ये आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत सुद्धा घडून येतील. म्हणजे त्यांचंही या महिन्यामध्ये चांगलं प्रमोशन किंवा चांगला काळ आहे असं तुमच्या दृष्टीने म्हणायला हरकत नाही. अशा प्रत्येक संधीचं आपण शोध करा. प्रकृती आपली चांगली राहतच आहे. त्याचप्रमाणे आपला उद्योग धंदा प्रगती जी आहे ती व्यापार करणाऱ्या लोकांमध्ये चांगली प्रगती दिसून येते. म्हणजे एका ठिकाणून खरेदी करणे, दुसऱ्या ठिकाणी विकणे असा जो व्यापार आहे त्या व्यापारातला एक नफ्याचा भाग असतो, तो नफ्याचा भाग आपल्याला चांगला या महिन्यात मिळून येईल. ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांनासुद्धा या महिन्यात फायदा दिसून येतो आहे. त्याचाही त्यांनी योग्य तो आपल्यासाठी योग करून घ्यावा. नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांनी नोकरीमध्ये त्यांची वाहवा होईल. त्याचप्रमाणे त्यांनी एक मात्र या ठिकाणी त्यांनी लक्षात ठेवावं, कुठल्याही प्रकारची व्यसनं करू नयेत. धनुराशींच्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावं
वेगवेगळ्या परिस्थितीनुसार कधीतरी असं आपण एखाद्या वाईट पावलावर जाल, ते म्हणजे व्यसन. व्यसन मात्र कुठल्याही कारणाने व्यसनाच्या अधीन होऊ नये, किंवा आपल्याला जुनी व्यसनं जर काही असतील तर त्याच्या आहारी जाऊन त्याची वाढसुद्धा होऊ देऊ नये, कारण त्यामुळे ते तुम्हाला नुकसानीत घेऊन जाईल. यापासून तुम्ही मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी आपल्याला विविध लोक वेगवेगळे सल्ले देतील, आपल्याला कशा परिस्थितीचा फायदा उठवायला पाहिजे असं सांगतील, पण ज्या बेकायदेशीर गोष्टी आहेत त्या आपण कदापि करू नका, कारण त्याची गरजच नाही आहे. चांगलं कर्म करून जर तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे तर बेकायदेशीर गोष्ट करण्याची गरजच नाही, तर त्या आहारी आपण जाऊ नका. विद्यार्थी जे आहेत, धनुराशीचे विद्यार्थी, त्यांनासुद्धा काही बाबतीत असा अनुकूल कालावधी घडून येतो आहे की प्रयत्न जे आहेत त्या प्रत्येक प्रयत्नाला दैवाची साथ मिळेल, आणि अशी दैवाची साथ मिळाली की आपल्याला त्याचं फळसुद्धा ताबडतोब दिसून येईल. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपलं उत्पन्न जे आहे ते आपल्याला आवश्यक ते एवढं निश्चित या महिन्यात राहणार आहे. त्याच्यासाठी खूप काही खटाटोप करायची गरज आपल्याला दिसत नाही आहे. पती पत्नी यामध्ये चांगला सुसंवाद या महिन्यामध्ये दिसून येतो आहे. जे आपल्या घरात एका लहान बाळाची अपेक्षा करतायत किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करतायत, त्यांना या महिन्यामध्ये सुवार्ता कामी येईल, किंवा तसे प्रयत्न केल्यास त्याला यश येईल असं मी या ठिकाणी सांगेन. म्हणजे स्त्रियांना सुद्धा हा महिना असा सुखदायक आहे असं म्हणता येईल. ज्यांचे विवाह ठरलेले असतील त्यांनी आता ह्या महिन्यामध्ये त्याला थोडा स्पीड द्या आणि त्या फायनलाइज करून लवकरात लवकर आपल्या पदरामध्ये ही गोष्ट पाडून द्या. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कोर्ट कचेरी या बाबतीत आपल्याला झुकतं माप दिसत आहे. जी प्रलंबित असे जे काही खटले आहेत ते खटले या महिन्यामध्ये थोडंसं आपल्या दिशेने, म्हणजे प्रगतीच्या दिशेने, निर्णयाच्या दिशेने चालताना दिसून येत आहेत. तर ते निर्णय आता दृष्टिक्षेपात आलेले आहेत, तर ते आता लवकरच त्याचा फायनल रिझल्ट लागणार आहे. अशा घटना कोर्टाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतील. घरामध्ये किंवा अन्य ठिकाणी उंची वस्तू किंवा महागड्या वस्तू आपण खरेदी करणार आहात असं दिसून येत आहे. त्या महागड्या वस्तू असाव्यात, त्या जपाव्यासुद्धा तशाच लागतात, तर तीसुद्धा आपण काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.